संजय राऊतने आजही ठरल्याप्रमाणे डोंकण्याचं काम केलेलं आहे। एकनाथ शिंदे साहेब दिल्लीला गेले होते, अमित शाह साहेबाला भेटले, मग त्यांनी सांगितलं की माझा पक्ष लागला तर विलीन करा, परंतु मला मुख्यमंत्री करा। हे सगळं जे पाहिलं ना, ते ना संताजी धनाजी दिसतात का काय असा एक प्रश्न चिन्ह आहे। मुळामध्ये असे मूर्खासारखे स्टेटमेंट करणं फक्त संजय राऊतलाच जमू शकतं। आम्ही जे काही त्यांना टोचलेलं आहे त्याची जखम आजही त्यांची बळवळते, आणि म्हणून सकाळी उठलं का एकनाथ शिंदे, दुपारी उठलं का एकनाथ शिंदे, मेळावा असला का एकनाथ शिंदे, संध्याकाळी झोपताना एकनाथ शिंदे, मग त्यांची ती दाढी, मग त्यांनी त्यांचा असलेला करिश्मा, यावरच त्यांची असं एकंदरीत टार्गेट हा एकनाथ शिंदे साहेब असतात। शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं 2.5 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी त्यांना जी काही त्यांची भूमिका मांडली होती, त्यामुळं त्यांची गेलेली सत्ता ही आजही त्यांना स्वस्थ बसू देत नाही। आमचा चान्स या माणसाने हुकवला, आम्हाला सत्तेतून या माणसाने खेचलं, आणि हे तुम्ही अनेक भाषणातून पाहताय। माझी खुर्ची ओढली, माझी सत्ता खेचली, माझ्याशी गद्दारी केली, मग काही त्यांचे सुपुत्र किंवा आणखीन काही जे चेले चपाटे, मग 50 ओके, या सगळ्या वल्गना करून थकल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी अमित शाह साहेब दिसतील, ज्या ज्या ठिकाणी मोदी साहेब दिसतील, त्या त्या ठिकाणी जर एकनाथ शिंदे साहेब गेले तर त्यांची बंद खोली आड चर्चा झाली। मग यांनी आता सत्तेसाठी एकनाथ शिंदे आता लाचार झालेत, ते आता मागे पडलेत, एकनाथ शिंदेला आता भाजप संपवणार, अशा अनेक प्रकारच्या स्टोऱ्या हे रोज करत असतात। आणि त्यातलीच एक स्टोरी आज संजय राऊतने त्याच्या मनातली मळमळ ही बाहेर काढायचा प्रयत्न केलेला आहे। मागेही आम्ही सांगितलं होतं की हा संजय राऊत सारखा बेडा माणूस, ज्याच्यासाठी आम्ही ठाण्याला हॉस्पिटलमध्ये बेड ठेवलेली आहे, परंतु आता मला असं वाटतं की त्याचे हातपाय बांधून त्याला तर हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली। म्हणून या मूर्ख माणसासाठी मला वाटतं आपणही सगळ्यांनी हे वेळ घालू नका। याचं काम बडबडणं यात महाराष्ट्र जाणतोय। या पक्षाचे उबाटाचे जे शकले झालेली आहेत, त्याला कारणीभूत असलेला माणूस एकमेव असल्यामुळं त्याला ती धडपड आता दुसऱ्या पद्धतीने मुझे गिनो, मला कुणीतरी माझं अस्तित्व ठेवा, अशा पद्धतीचा त्याचा प्रयोग चालू आहे। पुन्हा मी त्याच स्टेजवर आहे असं समजायचा त्याचा तो मूर्खपणा त्यांनी आज सिद्ध केलेला आहे। म्हणून एकनाथ शिंदे साहेब महायुतीमध्ये अत्यंत मजबूतीने उभे आहेत, अत्यंत चांगलं काम चालू आहे, आणि अशा ह्या सगळ्या गोष्टीवर आम्हाला लक्ष द्यायला वेळ सुद्धा नाही।